हिंगोलीमध्ये झालेल्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। सोयाबीनचं पीक दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हाती लागतं अशी आशा होती, परंतु या पुरामुळे सोयाबीनच्या पिकाचा चिखल झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा सुद्धा चिखल झालाय। काल हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार घातलेला आहे। सगळ्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती। कयाधू नदीला सुद्धा महापूर आला होता। कयाधू नदीनं रोदरूप धारण केलं होतं। या पुरामध्ये जे ते शेतीचं अतोनात नुकसान झालंय। मी सध्या डोंगरगाव पूल गावाच्या शिवारामध्ये आहे। या ठिकाणी सोयाबीनच्या शेतीचं अतोनात नुकसान झालंय। नेहा आणि मधुकर कलवुंडे यांचे हे दाम्पत्य आहेत। दादा, किती शेती होती तुम्हाला? 1.5 एकर जमीन आहे माझा। बरं, तर 1.5 एकर मध्ये आपण सोयाबीन टाकलं होतं। हा, तर तो कालच्या पुरानं एकदम समजा आमचं भरपूर नुकसान झालंय बघा। तर आमचं 50 ते 60 पर्यंत झालं बघा समजा खर्च आमचा। बरं, हा, शेतीला लागलेला। अच्छा, शेतामधून पूर कशाचा गेला? पुराच्या अगोदर शेतातली परिस्थिती काय होती आणि आता काय? पुराच्या आधीची परिस्थिती एकदम चांगली होती। सोयाबीन एकदम चांगलं होतं। हा, असं वाटायचं की बा चांगलं भरपूर व्हायचं। आता समजा बँकेचं कर्ज फिरचं सगळं समजा आम्हाला फिटून जाईल, तर सगळं आपण कव्हर करायला समजा अशी परिस्थिती होती समजा शेताची। तर आता काही राहिलं नाही। मोठ्या प्रमाणामध्ये पुराचा गाळ सोयाबीनच्या पिकावर बसलाय। त्यामुळं आता जी मदत मिळते त्यापेक्षाही जास्त पैसे खर्च करून हे शेती नीट करावी लागणार आहे, असं शेतकरी सांगतायत। माधव एबीपी माझा, डोंगरगाव पूल, हिंगोली।